आम्हाला सांगून स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. स्माइल इव्हनिंग. आज आपण महत्वाचं प्रॅक्टिकल घेणार आहे आणि महत्वाचा एनर्जीला समजून घेणार आहे, ती म्हणजे औरा. औरा आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने काम करतो, हा औरा कसा बघायचा आणि या औराचं क्लिन्झिंग कसं करायचं, हे सगळे प्रॅक्टिकल आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्यासोबत एखादी व्यक्ती असेल तर आपण खूप चांगल्या पद्धतीने हे प्रॅक्टिकल करू करू शकणार आहे. एकच मिनिट, मी स्क्रीन शेअर करते. ओके. कोण बोला. टीव्हीला यायला म्हटलं. आपली तशी ओळख नाही झाली पर्सनली, आता आता होत एक होते. एकच मिनिट, माईक बंद करू द्या. सॉरी, हा थोडं एक गेस्ट आले होते, ते निरोप देण्यासाठी, म्हणून तुम्हाला 2-4 मिनिटं वाट बघावी लागली. ओके. सो वेलकम वन्स अगेन. आजचा आपला टॉपिक आहे औरा आणि औराचे प्रॅक्टिकल. कुणाकुणाला आवडेल औरा बघायला? कुणाचाही स्वतःचा, इतरांचा औरा बघणं, फील करणं, सगळे प्रॅक्टिकल आपण बघणार आहे. दोन व्यक्ती एकमेकांसोबत विचार सांगणार. एकमेक आलं नाही म्हणा फोन बँकेत.
हॅलो. बँक ऑफ इंडियाचा पिन नंबर. ओके. सो ह्युमन औरा लेअर, आज आपण औरा पहिले समजून घेणार आहे आणि मग आपण या औराला कशा पद्धतीने आपण बघू शकतो ते पण आपण बघणार आहे. तर पहिले औरा समजून घेऊ. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या भोवती एक प्रकाशाचं वलय आहे, ज्याला आपण म्हणतो आपलं आभा मंडळ. देवाच्या फोटोच्या भोवती आपण प्रत्येकाने एक प्रकाशाचं वलय बघितलंय की नाही? देवाचा फोटो जो कुठल्याही धर्माचे देव असू द्या, ईश्वर जे आपले आराध्य आहे त्यांच्या प्रत्येकाच्या फोटोच्या भोवती एक प्रकाशाचं वलय आहे. ते तुमच्या आणि माझ्या पण आहे. ते काय आहे? ते आपला ऊर्जा क्षेत्र आहे, आपल्या औराची फील्ड आहे. आपली आजी किंवा आई लहानपणी नजर काढायची. ठीक आहे. आपली आजी किंवा आई लहानपणी आपली नजर काढायची. ऍक्च्युली ती नजर कशा पद्धतीने काढायची? शरीराला टच करायची का, की मीठ मोहरी घेऊन आपल्या बाहेरून म्हणजे शरीराच्या दुरून काढायची? ती काय करायची? नजर काढायची म्हणजे आपल्या औरामध्ये आलेली निगेटिव्हिटी दूर करायची. ठीक आहे. तर सगळी निगेटिव्हिटी जी कुठे येत असते आपल्या लाईफमध्ये, ती सगळ्यात पहिले येत असते आपल्या आभा मंडळात. सर्वसामान्य व्यक्तीला आपला आभा हा शब्द माहिती नाहीये, औरा माहिती नाहीये. मग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जी काही निगेटिव्हिटी येते ती औरामधनं 7 चक्रांमध्ये जाते. ठीक आहे. 7 चक्र पण किती लोकांना माहिती आहे? बऱ्याच लोकांना 7 चक्राची पण आयडिया नसते. आणि मग ती निगेटिव्हिटी आपल्या शरीर लेवलवर आणि मन लेवलवर इफेक्ट आणते. शरीर लेवलवर आणि मन लेवलवर इफेक्ट आणते. आणि मग आपण जातो डॉक्टरांकडे. शारीरिक दुखणं चालू झालं, बाबा पोट दुखत आहे, डोकं दुखत आहे, जे काही प्रॉब्लेम आहे, लहान मोठे आजार, त्याच्यासाठी जातो आपण डॉक्टरांकडे. मग डॉक्टरांचा अभ्यास जो झालेला आहे, आपला आधुनिक मेडिकल सायन्सचा अभ्यास झालेला आहे, तो शरीर विज्ञान, फिजिकल अॅनाटॉमी आणि काही लेवलवर सायकोलॉजिकल समस्यांचा त्यांचा अभ्यास झालेला आहे. पण असे बरेच आजार असतात की आपण औषधं घेऊनही त्याचं निदान लागत नाही. होतं की नाही? वारंवार ते आजार परत येतात. आणि डॉक्टर काय म्हणतात? सगळे रिपोर्ट नॉर्मल येऊन राहिले, आता ना ते तुम्हाला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम म्हणून तुम्हाला सोडून देतात. ठीक आहे. काय करतात डॉक्टर? ती तुमची सायकोलॉजिकल समस्या आहे असं म्हणून ते डॉक्टर सोडून देतात. आता याच काल जे मी तुम्हाला सांगितलं, जर आपण जे मेडिकल सायन्स वापरतो त्या मेडिकल सायन्समुळे जर का आपल्या शरीरावर काही इफेक्ट होतोय, ठीक आहे, शरीरावर जर इफेक्ट होतो आहे, तर तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर प्रत्येक आजार औषधाने ठीक झाला पाहिजे की नाही पाहिजे? आपण औषधं कशासाठी घेतोय? ठीक होण्यासाठी औषध घेतो प्रत्येक जण. पण औषधं जर ठीक होण्यासाठी घेतो आहे, मग तरी देखील वारंवार आपल्याला दवाखान्यात जावं लागतं. बरेच आता साधं बीपी, शुगर, थायरॉइड हे कुणाला डिटेक्ट झाल्यावर डॉक्टर काय म्हणतात? काळजी करू नका, एक गोळी सकाळी घ्या. पहिले एक गोळी चालू करता, तुमचं सगळं ठीक होऊन जाईल. होतं. मग हळूहळू कालांतराने एकाची गोळीचं पॉवर वाढते किंवा गोळीचे डोजेस वाढतात. शुगरच्या कंडिशनमध्ये कंटिन्यू औषध घेऊनही हळूहळू तो पेशंट इन्सुलिनवर जातो आणि मग बाकी बॉडी ऑर्गन्स त्या व्यक्तीचे डॅमेज होत जातात. बरोबर की नाही? बाकीचे त्या व्यक्तीचे बॉडी ऑर्गन्स डॅमेज होत जातात. म्हणजेच काय? आपण त्या व्यक्तीला त्या पद्धतीने आपण ट्रीट करू शकत, म्हणजे जे ट्रीट करायला पाहिजे ते आपण करू शकत नाही. बरोबर की नाही? आणि मग आपण म्हणतो की डॉक्टर म्हणतात की आता या पेशंटला दवा की नाही, दुवा की जरूरत आहे. पण आपण जर सुरुवातीपासून रेकी शिकतोय आणि सुरुवातीपासूनच त्या दवासोबत जर दुवा दिली, तर पेशंट ठीक होईल की नाही? कारण तिथपर्यंत पेशंट ची फिजिकल बॉडी डॅमेज न होता किंवा मानसिक तणाव. आता होमिओपॅथी काय म्हणते? 99% आपल्या आजारांचं कारण काय आहे? तर एखाद्या व्यक्तीची मानसिक अवस्था. कॅन्सर काय आहे हो? सतत एखाद्या विचाराचं सप्रेशन तुमच्या शरीरामध्ये होत असेल तर ते एखाद्या सेलला डॅमेज करतं आणि ती सेल मध्ये तिथे त्याचे ते कॅन्सर सेल्स ऍक्टिव्हेट होतात. आता किती लोकांना असं वाटतं की शुगरची गोळी सुरू झाल्यानंतर ती बंद करता येते किंवा थायरॉइडची गोळी बंद करता येते, बीपीची गोळी? कुणाला वाटतं इथे? एनिवन? चला, ज्यांना वाटतंय त्यांनी असं शाबासकी द्यायची स्वतःला. का बरं? कारण यस, इट इज पॉसिबल. आज असे कितीतरी एमबीबीएस प्रॅक्टिशनर डॉक्टर्स आहे,
अक्षरशः सांगायला आनंद होतो की महाराष्ट्रातही आहे. जे एमबीबीएस एमडी डॉक्टर आहेत त्यांनी ती प्रॅक्टिस बंद करून आता हिलिंग मॉडेलिटीजवर आले आहेत. होलिस्टिक हिलिंग म्हणजे परिपूर्ण स्वास्थ्याकडे आलेले आहे. आणि ऍक्च्युअल त्यांनी बऱ्याचशा डिसीज मधनं लोकांना बरं केलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे फक्त का बरं तुम्हाला वाटलं शाबासकी द्यायला सांगितली? कारण कुठली गोष्ट दोनदा क्रिएट होते. एकदा आपल्या माइंडमध्ये आज संध्याकाळी भाजी कोणती करायची आहे कुठं आलं पहिले? आता बरोबर नाही, पहिले कुठे येणार? भाजी कोणती करायची पहिले डोक्यात येतं. मग प्रत्यक्षात तुम्ही त्याचे इंडिग्रेंट जमा करून संध्याकाळचा स्वयंपाक रेडी होईल. हा पेन सुद्धा पहिले कुणाच्या तरी माइंड मध्ये क्रिएट झाला. ज्या मोबाईलवरनं तुम्ही आज क्लास अटेंड करताय, लॅपटॉपवरनं करताय, पीसी वरनं करताय, तो सुद्धा कुणाच्या तरी माइंड मध्ये क्रिएट झाला आणि मग तो प्रत्यक्षात आला. ठीक आहे. मग तो प्रत्यक्षात आला. याचाच अर्थ काय की जे कुठली गोष्ट आपण क्रिएट करतो ते क्रिएशन कोणत्या वेळेस दोनदा क्रिएट होत असतंय. आणि म्हणून आता ज्यांनी म्हटलं की यस बीपी शुगर थायरॉइड या कोई भी बिमारी ठीक हो सकती है, पहिले तो विचार पेशंटचा आणि पेशंटच्या घरच्या नातेवाईकांच्या डोक्यात आला पाहिजे. काही एखादा कॅन्सर पेशंट जरी असेल ना तो बिंदास जीवन जगतो की यस मैं इससे बाहेर निकल जाऊंगा. आणि एक कॅन्सर झाला हे ऐकूनच 4 महिन्यात गायब होऊन जातो. असे केसेस बघितल्या. का बरं झालेलं आहे? हे सगळं कशामुळे? एव्हरीथिंग इज द माइंड अँड डिसिजेस. आता जर तुम्ही विचार केला डॉक्टरांच्या भाषेत आजारांचे नावं जर घेतले तर आपल्याला तोंडात वाचता येणार नाही एवढे भयानक भयानक नाव आहेत. बरोबर की नाही? तर डिसिजेस इज द ओनली नेम. कुठल्याही शरीराला आधीच्या काळात बघा एक वैद्य बुवा गावात राहायचा, तो सगळ्या बिमारीचा इलाज करायचा. करायचा की नाही करायचा? आता तर केसासाठी वेगळा डॉक्टर आहे, पायाच्या नसासाठी वेगळा डॉक्टर आहे, पोटासाठी वेगळा डॉक्टर आहे, छातीसाठी वेगळा आहे, त्याच्यात लंग स्पेशालिस्ट वेगळा आणि हार्ट स्पेशालिस्ट वेगळा आहे. याचाच अर्थ काय की त्या शरीराचे बिलकुल. आणि एखाद्याला 2-4 प्रॉब्लेम असेल तर नेमकं कोणत्या डॉक्टरकडे जाव आणि किती टेस्ट करावं हा प्रश्न पडतो. हे बघा, मेडिकल आधुनिक सायन्स हे इमर्जन्सीसाठी खूप इफेक्टिव्ह आणि चांगलं आहे. इथे मी कुठलेही औषधं किंवा बंद करून तुम्ही रेकी करा असं म्हणत नाही. आपल्याला सुरू असलेले औषध एक माध्यम आहे. पण हे लक्षात घ्या, ते औषध घेत असताना जर बीपी शुगर सारख्या नॉर्मल समजल्या जाणाऱ्या आजारांसाठी जर आपण 20-20 वर्ष, 12-12 वर्ष, 10-10 वर्ष औषध घेतो आहे तर मग ते औषध ठीक करण्यासाठी आहे ना. काय होऊन राहिलं? डिसीज कंट्रोल होतोय फक्त. पण कंट्रोलही जर झाला असता तर मग पुढे चालून ऑर्गन डॅमेज झाला असता का? बीपी पेशंट हार्ट पेशंट बनला असता का? किंवा शुगर पेशंटचे पुढे बाकीचे ऑर्गन किडनी फेल्युअर किंवा डायलिसिसवर तो गेला असता का? हा थोडा आजच्या ह्याच्यात आपण सुशिक्षित आहे. औषध हे एक माध्यम असू शकतं, पण त्या औषधावर डिपेंड राहून जीवन काढणं असं समजायचं की झालं आम्ही 40चे झालं आता आजार मागेच लागणार आहे, हे विचारच डोक्यात येणं, ही मानसिकता आपल्याला बदलण्याची गरज आहे. आणि त्या मानसिकता हे रेकीतनं बदलता येते. कारण आपण याच्यातनं पॉझिटिव्ह एनर्जी जीवनाला देत असतो. आणि म्हणून मी जे काल कोणी कोणी बघितला, मी त्या माधुरी मॅडमचा व्हिडिओ काल टाकला, कॅन्सरचा व्हिडिओ उद्या टाकते म्हणजे तुम्ही एक एक बघितला. मी तुम्हाला ग्रुपवर माधुरी मॅडमचा व्हिडिओ टाकला, त्यांनी स्वतः बोललेले आहे ना. बरोबर आहे. आता इथे जेवढे लोक ते त्यांचे स्वतःचे अनुभव. एक ऑटो इम्युन डिसऑर्डर जिथे ज्या घरात 3-3 डॉक्टर आहेत, मुलगा सून कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत, पती एमबीबीएस डॉक्टर आहेत, असं असताना मॅडमच्या आजारावर औषध नव्हतं. त्या 3-3 डॉक्टर असताना मॅडम 1 वर्ष दूध पोळी मिक्सरवर मध्ये ग्राइंड करून लिक्विड फॉर्म मध्ये, सोपं आहे का 2 दिवस तुम्हाला दूध पोळी जेवायला सांगितलं तर शक्य नाही आहे. त्या 1 वर्ष घरी 3 डॉक्टर असून जेवल्या. आज रेकीने त्यांना नवजीवन दिलं. लाल मिरचीचा ठेचा खाऊ शकतात आहे. अजून तुम्हाला काय प्रूफ पाहिजे? डॉक्टरांच्या घरची उदाहरणं. आणि म्हणूनच जे लोक खरोखर अति क्रिटिकल आहे, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तिथे रेकी त्याचा पेन कमी करू शकेल, पण त्याचा पायाचा हाड फ्रॅक्चर, मला सांगा किती लोकांना वाटतं की गोळ्यांनी हाड फ्रॅक्चर झालेला हाड जुळते? किती लोकांना वाटतं इथे की फ्रॅक्चर झालेला हाड जुळते गोळ्यांनी? वाटतं का? चला सांगते तुम्हाला, हाड कोणत्याही गोळ्यांनी जुळत नाही. डॉक्टरांना विचारा, डॉक्टर काय करतात? फ्रॅक्चर, हा डॉक्टरांचं काम काय, एका आर्थो सर्जनचं काम काय आहे तर ते तुटलेलं हाड प्रॉपर एका जागेवर फिक्स करणं. जर तिथे रॉडची आवश्यकता असेल, हाड जास्ती फ्रॅक्चर झालेला आहे, तिथे रॉड टाकणं, तिथपर्यंत मेडिकल सायन्सची गरज आहे. पण हाड कशाने जुळतं?
ते डॉक्टरांनी एकावर एक प्रॉपर स्टेबल केल्यानंतर त्याला जे प्लास्टर लावून जी रेस्ट केली जाते, त्या रेस्टमुळे हाड जुडतं. तुम्ही साधा विचार करा, भाजी चिरताय, बोटावर सुरी आली, आपोआप सेल बनतात की नाही? बरोबर आहे. ते मलम ते सेल जोडतं का? तिथे जे तुम्ही ऑर्नामेंट लावता ते जोडतं का ते? निश्चितच नाही. मग उपचार कुठून होतोय? का? जेवण खायला हळदी कुंकू येऊन जा 7 वाजता 6 वाजता संध्याकाळी 8 वाजता. 8 वाजता. हा आठवण. हो हो नक्की. ओके. काय हळदी कुंकाचे दिवस असतात ना, संध्याकाळी जावं लागतं. ओके. तर डॉक्टरांचं पण म्हणणं काय आहे की रेस्ट घ्या. जर एखाद्या पेशंटने रेस्ट घेतली नाही तर हाड जुळेल का? जुळेल का हाड? याचाच अर्थ काय? हाड हे आपोआप नैसर्गिकरित्या प्रॉपर रेस्टने जोडतं. मग डॉक्टरांचं काम आहे ते फक्त रेस्ट प्रॉपर ठेवणं. आपण काय विचार करतो की डिपेंडन्सी सोडा. माझं काय म्हणणं आहे, एका नव्या विचारांनी प्रेरित व्हा. घरामध्ये औषधांचा साठा ठेवण्यापेक्षा, आता जर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की एक जेवण आज जे आपण जेवतोय, आपल्या प्लेटमध्ये जे जेवण आहे, ते जेवणासोबत किती दुसरी प्लेट असते आपल्याकडे औषधांची. किती लोकांची 40-45 नंतरचे बरेच लोकांच्या मागे एक जेवणाची प्लेट आहे, तर जेवणाआधीची गोळी, जेवणानंतरची गोळी, सकाळी एक, संध्याकाळी एक, दुपारी एक, असं जीवन झालंय की नाही झालंय? इफ वी आर डिपेंडिंग ऑन द मेडिसिन, जर हे असं आहे, तर मग खरं सांगा, आपल्याला जर असंच जीवन जगत राहायचंय का पुढे? पुढचं जे काही आजचं वय आहे, तर हे वय आपल्याला असंच काढून टाकायचं आहे का? औषधं, टेन्शन आणि हे, की नव्या याच्याने काहीतरी सुरुवात करायची आहे, नव्या ऊर्जांसोबत सुरुवात करायची आहे. कसं करायचं सांगा? क्या करना है? मैं स्वस्थ हूं बोलो ना, पहिले डिक्लेअर करतो, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. रोज सकाळी उठल्यावर आई ग माझं डोकं दुखत आहे, हे दुखत आहे, ते दुखत आहे, असं म्हणण्यापेक्षा काय करायचं? यस, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं, या पद्धतीने. आणि ही एनर्जी रोज अफर्मेशनच्या माध्यमातून आपल्या औराला द्यायची आहे. तर आता आपण एका पॉइंटचा औरा बघू, त्याच्यानंतर पेन वगैरेचा औरा बघू, आणि त्याच्यानंतर माझा औरा तुम्ही बघू शकणार आहे. मग त्याच पद्धतीने तुमच्या घरातल्यांचा औरा बघू. काळजी करू नका, आज औराचं चॅप्टर कंप्लीट केलं नाही, मला घाई कम्प्लिशनची नाहीये, तुम्हाला समजण्याची घाई आहे. ठीक आहे, कोर्स संपवायचा नाहीये, तो तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवायचा आहे. म्हणून मी कोर्स संपवायसाठी घाईघाईत सिलेबसच्या मागे लागत नाही. आणि तेवढाच पेशंट तुम्हाला ठेवावा लागेल जर तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करते. शिकवायचा की संपवायचा कोर्स सांगा, काय केलं पाहिजे? शिकवायचा की संपवायचा? काय सांगता मानसी मॅडम, काय वाटतं? उत्तर द्या. कोर्स शिकवून संपवायचा? माईक माईक ऑन करा. भरपूर वेळ लागतोय मॅडमला माईक ऑन करायला. दुसरं कोणी? शीतल मॅडम, अनम्यूट करा बरं. कोर्स शिकवायचा आहे की संपवायचा आहे? सांगा जरा लवकर. शीतल मॅडम, इकडे तर मेसेज आलेत शिकवायचा म्हणून. चला, काय झालं, माझ्याकडनं काय माईक ऑन नाही होऊन राहिलेत का? चला चला, मेसेज मिळाले शिकवा म्हणून. चला, शिकवून आपण कोर्स संपवणार नाही, शिकवायचं काम. हा बोला शीतल मॅडम. झाला एकदा. शिकवायचं आहे मॅम. संपवायचा नाहीये ना? नाही नाही. मग जास्ती वेळ लागला, जास्ती तास लागले तर द्यायला तयार आहे चालेल. का? ओके, चला, थँक्यू. चला, तर आपण आता शिकणार आहोत. तर आता औरा बघायला शिकू आपण एका पॉइंटचा. आता तुमच्या समोर एक कोरा पेज घेते मी. तुम्ही पण घेतलं असेल, तुमच्याजवळ नोटबुक पेन आहे, त्याच्यावर तुम्ही सेम प्रॅक्टिकल करू शकता. लेट मी शेअर द स्क्रीन. कॅमेरा. चला, आता तुम्हाला हा पेज दिसाय, कोरा आहे ना पेज. आता तुमच्या समोर मी इथे एक डॉट काढते. ठीक आहे, आता तुमच्या समोर मी डॉट काढला. त्या डॉटच्या अवतीभोवती बघा एक प्रकाशाचा वलय दिसत आहे. दिसला का सगळ्यांना? एक प्रकाशाचा वलय. मी 1-2 लोकांना अनम्यूट करते, म्हणजे आपल्याला मानसी मॅडम अनम्यूट करा, किंवा वंशिका मॅडम अनम्यूट करा, म्हणजे दिसताय का सांगा, म्हणजे मलाही सपोर्ट होईल की बाबा तुम्हाला दिसून राहिलाय. वंशिका हो, मॅडम दिसतंय करा. दिसतंय. दिसत आहे प्रकाशाचं वलय? आता बघा, हो. हा तुमच्या समोर हा माईक ॲरो मला दिसला. एक मिनिट,
ॲरो दिसत आहे का, ॲरो माऊसचा? हो 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 हो. बघा त्या ॲरोलाही प्रकाशाचं वलय दिसत आहे, दिसत आहे. मी आता पहिल्यांदा पाहिलं त्या ॲरोचं वलय म्हणून तुम्हाला सजेस्ट केलं. दिसत आहे की नाही? हा झाला त्या पॉइंटचा किंवा त्या ॲरोचा, म्हणजे प्रत्येक वस्तूला एक प्रकाशाचं वलय असतं. प्रत्येक वस्तूला काय असतं? एक प्रकाशाचं वलय असतं. आता मी हा पेन इथे ठेवते. आता या पेनाची, आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो, मी शॅडो बद्दल बोलत नाही. त्याच्या बाजूला त्याचं असणारं प्रकाशाचं वलय म्हणजे त्या वस्तूचा आवरा बद्दल आपण डिस्कस करत आहे. तर या स्केच पेनचा आवरा बघा बाजूला शॅडो नाही, प्रकाशाचं एक लाईटचं वलय तुम्हाला दिसेल. दिसतंय का मानसी मॅडम? हो नाही. बघायचा प्रयत्न करा. दिसत आहे? ओके, शीतल मॅडम अनम्यूट करा, म्हणजे मला एक दोघं जण जर पाहिजे उत्तर द्यायला. दिसत आहे का पेनाचा येस आवरा? मॅम. आय एम नॉट टॉकिंग अबाउट, बघा शॅडो नाही, इथे बघा एक प्रकाशाची लाईन दिसत आहे. दिसत आहे? हो. ही या पेनाचा हा आभामंडळा आवरा. ठीक येस. आहे. याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही वस्तूवर एक टक लक्ष केंद्रित केलं, त्याचं बॅकग्राऊंड फक्त लाईट पाहिजे. जसं या पेनाच्या मागे बॅकग्राऊंड लाईट आहे, याचा आवरा तुम्ही पाहिला. आता इथे जर फक्त माऊस आला तर त्या माऊसचा ॲरो सुद्धा प्रकाशमान दिसतो. त्या माऊसच्या ॲरोला देखील एक एनर्जीचं वलय आहे. ठीक आहे. आता आपण एक मिनिट, स्टॉप शेअर. आता सगळ्यांनी काय अरे तिथे करायचंय? माझी मॅडम. सगळ्यांनी काय करायचं माहितीये का? आता माझ्या नोट्स टिपवर लक्ष केंद्रित करा. माझ्या नोट्स टिपवर लक्ष केंद्रित करा. यू कॅन सी माय औरा. ममता पाटील मॅडम अनम्यूट करा जर तुमचा माईक शक्य होत असेल. शीतल मॅडम तुम्ही, म्हणजे मला उत्तर तुमच्याकडून. तर तुम्ही जर माझ्या नोट्स टिपवर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही माझ्या अवतीभोवती एक असा लाईटचा सरफेस बघू शकाल. सी, ट्राय टू सी. कुणाकुणाला दिसलं एक व्हाईट कलरचं वलय? हो शॅडो मॅडम दिसलं दिसलं. का? ममता मॅडम दिसलं? हो हो मॅडम दिसलं. दिसलं का? हो दिसत आहे मॅम. नो स्टिपवर लक्ष चेहऱ्याची केंद्रित करा, होती. तुम्हाला चेहऱ्याच्या असं पूर्ण एक वलय दिसेल. हा माझा आवरा तुम्ही बघताय. आज तो थोडा डाऊन आहे कारण लिटरली आज क्लास घ्यायचं हे नव्हतं. आज थोडं बरं नव्हतं वाटत मला, कारण सगळे शक्तिपात झाले आज सकाळी. इतक्या लोक, म्हणजे आज सेकंड लेवलचा शक्तिपात झाला, काल थर्ड लेवलचा, तर त्याच्यामुळे थोडी एनर्जी श्रिंक होते. या एनर्जीला वाढवण्यासाठी परत आपल्याला मेडिटेशन करून ती एनर्जी वाढवता येते. तर या पद्धतीने आपण कुठल्याही व्यक्तीचा आवरा, आता तुमच्या घरी एखादा व्यक्ती असेल, तुम्ही काय करायचं? आता त्याला लाईट सरफेसवर बसवा, त्याला डोळे बंद करायला सांगा. का बरं? कारण तो व्यक्ती तुमच्याकडे पाहून हसला की तुमचं कॉन्सन्ट्रेशन जाईल. आता काय करायचं आहे? तुमच्या घरातील एका व्यक्तीला समोर बसवा आणि त्याच्या नोज टिपवर, त्याच्या आय लेवलवर तुमचे डोळे ठेवून नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही त्या व्यक्तीचा पण औरा बघू शकाल. ठीक आहे. फक्त मागचं बॅकग्राऊंड. चला 2 मिनिटं देते, हे प्रॅक्टिकल करा. तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचा औरा तुम्हाला बघायचा आहे समोरासमोर बसून. मागची भिंत प्लेन असावी. थोडं मागून बसा. कविता मॅडम थोडं मागे या, थोडं मागे या. एवढ्या जवळून 2-3 फुटाचं अंतर ठेवा त्यांच्याकडे बघताना, म्हणजे तुम्ही प्रॉपर औरा बघू शकाल. बघायचा प्रयत्न करा. माझा नका बघू, त्यांच्याकडे एक 3-4 फुटाच्या अंतरावर बसा, म्हणजे प्रॉपर औरा बघू शकाल. आता मला ममता पाटील मॅडमचा औरा क्लिअर दिसतो कारण त्यांचा मागचा सरफेस प्लेन आहे. त्याच्यानंतर कोणाकोणाचा औरा दिसत आहे मला? ऋता पाटील यांचा औरा दिसत आहे, त्यांचा प्लेन सरफेस असल्यामुळे. चला समोरासमोर औरा बघायचा आहे. दिसला का? घरात कोणी नाही तर ठीक आहे, पण ज्यांच्या घरात आहे त्यांनी बघून घ्या. दिसला का? ज्यांच्या घरात आहे त्यांना घरातल्या व्यक्तीचा दिसला का? 1-2 जण हात वर करा, जरा सांगा की आम्ही पाहिला म्हणून. कोणी कोणी पाहिला? वर काय? विशाखा मॅडम दिसला का तुम्हाला औरा? अनम्यूट करा, अनम्यूट करा, अनम्यूट करा. नाही. हा, त्यांना आय लेवलवर ठेवा. आय लेवलवर तुम्ही आत्ता प्रॅक्टिकल करा माझ्या समोर, मी सांगते त्या पद्धतीने करा. ओके. त्यांना एका चेअरवर बसवा किंवा तुम्ही त्यांना समोर उभं केल्यावर त्यांच्या समोरासमोर जास्ती अंतर नका ठेवू. तर तुम्ही त्यांच्या नोज टिपवर फोकस केला की तुम्हाला त्यांचा औरा दिसेल. करून बघा आता. ठीक आहे. तोपर्यंत आपण दुसरं प्रॅक्टिकल करू. 2 व्यक्ती जेव्हा, चला बऱ्याच लोकांना दिसला, अभिनंदन.
आता आपण बघू की कधी कधी काय होतं, आपल्या घरी न एखादा व्यक्ती आला तर आपल्याला खूप आनंद होतो, आणि एखादा व्यक्ती आला तर आत्ता उठून गेला पाहिजे असं वाटते, होतं की नाही होत? किंवा आपण एखाद्या जागी गेलो तर आपल्याला तिथे खूप प्रसन्न वाटतं. पण तेच आपण जेव्हा तिथून निघतो, कुठल्याही जागेवरनं वापस येतो, तर तेव्हा आपल्याला वाटतं की नाही बा आता इथे अनइझी वाटतं, असं वाटतं कुठून आल्यावर आपल्याला खूप डोकं जड पडतं, किंवा जास्ती गर्दीच्या ठिकाणी झाल्यावर गेल्यावर डोकं दुखतं दिसला किंवा मॅम. अनइझी होतं. असं कुणाला होतं का? येस ऑर नो, होता ऐसा? का बरं होतं? कारण त्यावेळेस आपण अनेको ऊर्जांमध्ये प्रवेश करतो, अनेको ऊर्जांमध्ये प्रवेश करत असतो, आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तींच्या औराची निगेटिव्हिटी आपल्या एनर्जी सेंटरवर टच होत असते, आणि म्हणून आपल्याला अनइझी वाटतं. आता आपण काय बघणार आहे, तुमच्याच घरातले दोन व्यक्ती एकमेकांसमोर चालत येतात तर त्यांची औरा एकमेकांमध्ये कनेक्ट होतात. दिसला का विशाखा मॅडम औरा? ओके. आता काय करायचं आहे, तुमच्या समोर जी व्यक्ती आहे, तुमच्या समोर जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला उभं करा. दोन्ही हात रब करून असं करून उभं करायचंय. दोन्ही हात रब करून असं उभं करायचंय, आणि तुम्ही एक 6-7 फूट मागे उभं राहायचंय. त्यांच्या 6 ते 7 फूट मागे उभं राहायचंय. 6 ते 7 फूट मागे उभं राहायचंय. मागे म्हणजे त्यांच्या मागे जाऊन उभं नाही राहायचं. ती व्यक्ती अशी उभी आहे, तुम्ही इतकं मागे राहायचं, 6 ते 7 फूट असं समोरासमोर. त्या व्यक्तीला दोन्ही हात रब करून असं उभं करायचंय, आणि तुम्ही दोन्ही हात रब करून हळूवार त्यांच्याकडे चालत 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 जायचंय. एक वेळ अशी येईल की तुम्ही त्यांच्या आणि तुमच्यामध्ये डिस्टन्स आहे, पण तरी देखील तुमच्या आणि त्यांच्या हाताला काहीतरी संवेदना जाणवतील, काहीतरी संवेदना जाणवतील, हा अनुभव तुम्ही घेणार आहे. समथिंग, काहीतरी संवेदना तुम्हाला जाणवतील, हा अनुभव तुम्ही घेणार आहे. चला करून बघा. करा करा, ज्यांच्याकडे व्यक्ती आहे त्यांनी अवश्य ट्राय करा. अरे मॅडम पाठीकडे नाही हो, वंशिका मॅडम भिंतीकडे नाही, समोरासमोर उभं राहायचंय, समोरासमोर उभं ठेवायचं आहे. त्यांना त्यांचे हात असे करून व्हा, असे हात ठेवा, आणि हळूवार तुम्ही चालत जा त्यांच्याकडे. दोन्ही हात रब करून हळूवार चालत जा. त्यांचे आणि तुमचे हात 1 फीट, अर्धा फीट, 2 फीट पासनं तुम्हाला संवेदना जाणवेल. अच्छा, ज्यांच्याकडे कोणी नाहीये त्यांनी काय करायचं? ठीक आहे, थांबा, मला माझं प्रोटेक्शन घेऊ द्या जरा. ओके, ज्यांच्याकडे कोणी नाहीये त्यांनी हँड रब करा. आणि तुमचे हात असे जवळ, या स्क्रीनच्या जवळ ना, तुमच्या मोबाईलच्या. काय फील होतं सांगा. कोणाला हातामध्ये कंपन जाणवतील? हातामध्ये मुंग्या किंवा व्हायब्रेशन जाणवायला लागतील. कोणाला जाणवत आहे? कुणाकुणाच्या हातामध्ये राऊंड राऊंड फिरून राहिला, आता गोल 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 काहीतरी फिरून राहिलाय. ठीक आहे, आता इथून तुमचा आणि माझा ऊर्जा एनर्जी आपण कनेक्ट केली. काय केलं, ज्यांनी ज्यांनी आता हात असे करून एनर्जी फील केली, सरा जास्ती वेळ मी माझ्या एनर्जीशी तुम्हाला कनेक्ट नाही करू शकत, कारण आज मला बरं नाही वाटत आहे. कारण उद्या तुमचा शक्तिपात घ्यायचा आहे ना, मला बरं नाही वाटलं, तुमचं अपॉइंटमेंट कसं घेणार? आलं लक्षात काय केलं? फक्त मी माझा आवरा तुम्हाला टच करायला दिला, आता की माझ्या आवराची एनर्जी. आता तुम्ही कुठे आहे, कुठल्या गावात आहे, कुठल्या शहरात आहे, महाराष्ट्रात काय US मधनं पण या बॅचला आपल्याकडे स्टुडंट आहे. मग आता कोणीही जर त्यांनी या पद्धतीने केलं तर तुम्ही कुणाचीही एनर्जी चेंज, गोल गोल जाणवलं ना, असं थंड असं गोल गोल एनर्जी किंवा काय, तर फक्त तुम्ही विचार करा की तुम्ही कुठेतरी आहात, आणि फक्त तुम्ही माझ्या एनर्जी कनेक्ट. याच पद्धतीने तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला जेव्हा तुम्ही असं चालत जाता तर तुम्ही ती एनर्जी फील करू शकता, त्यांची एनर्जी तुम्हाला फील होते. आणि म्हणून तुम्हाला एक सांगते की व्यक्ती जेव्हा बाहेरून येतो ना, आपल्याकडे जी पद्धत होती की हातपाय धुतले पाहिजे. आधी जुन्या घरांमध्ये बाहेर बकेट ठेवली जायची हातपाय धुवायला. आता फ्लॅटमध्ये ते शक्य नाही, डिरेक्टली शूज पासून सगळं घराच्या आतमध्ये जातं, बरोबर की नाही? पण आल्यानंतर हातपाय धुणं खूप गरजेचं आहे. कुणाकुणाला जाणवल्या माझ्या एनर्जीज, सांगा बरं. एनीवन रेज युअर हँड.
नवीन लोकांना चान्स देऊ. सरला मॅडम बोला, काय जाणवलं हो तुम्हाला? हो मॅम, मला आल्या छान असं. मिस्टरांना घेतलं होतं मी पुढे. हा, मिस्टर आणि म्हणजे माझ्या एनर्जी कुणाला जाणवल्या? मी तर इथून, मिस्टर तर समोर होते, त्यांचे जाणवणारच होते. माझ्या एनर्जी जाणवल्या का? कोणी कोणी माझी एनर्जी पण चेक केली? नाही, ते नाही कळलं मला. अच्छा, मिस्टरांचं केलं ना तुम्ही? हो. हा, त्यांची जाणवली. ग्रेट. आता ज्यांना माझी जाणवली, आपण 2-3 एक्सपिरियन्स ते घेऊ. विद्या कदम मॅडम बोला. विद्या मॅडम अनम्यूट करा. हा मॅडम, हा, जाणवली नमस्कार. का? फाईन पैकी. मला आहे ना असं व्हायब्रेशन सारखं वाटलं. आणि असं ना असं थोडस बाजूला असं हात खेचतायत असं वाटलं. ओके. आता यांनी काय केलं, थांबा मॅडम, तुम्ही जरा शेअरिंग केलं पहिलेच. मला या सिस्टमचं थोडं जमत नाहीये, नवीन सिस्टम आहे माझं. ओ मॅडम, कोणत्या मॅडम आहे त्या? ओके मॅडम. जरा एका मॅडम थांबा. व्यू, एक मिनिट हा मॅडम. हा, तुम्ही ज्या दिसून राहिले समोर, तुम्ही शेअरिंग केलं मध्येच. आता या मॅडमला कसं गायब करायचं तू? ओ मॅडम, शेअरिंग बंद करा, ते इकडून होऊन नाही राहिलं स्टॉप शेअरचं ऑप्शन. हा, केलं स्टॉप पार्टिसिपंट शेअरिंग. चल ठीक आहे, आलो आपण आपल्या याच्यात वापस. चलो ग्रेट. तर आता मला सांगा, कुणा कुणाला जाणवलं इकडे? अनिता मॅडम बोला, त्याच्यानंतर ममता पाटील मॅडम. स्माइल इव्हिनिंग मॅम. स्माइल इव्हिनिंग बोला. तुमचा ऑरा खूप स्ट्रॉंग आहे मॅम. तुम्ही तुम्ही दिसल्या ना समोर की इथे सगळं व्हायब्रेशनच होतं. म्हणजे खूप स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह ऑरा आहे मॅम तुमचा. त्याच्यामुळे तुमच्याशी कनेक्ट व्हायला, रोज इथे रिपीट करायला मला फार छान वाटतं मॅम चला, छान तुमच्याशी छान. कनेक्ट होतं. म्हणजे हात, माझं सांगण्याचं महत्व हेच होतं की जसे मी हात दाखवले तसे व्हायब्रेशन जाणवले का ते? लगेच क्विक एकदम मॅम, एकदम फास्ट, येस, राऊंड ग्रेट. राऊंड आणि असं लगेच एकदम. जाणवलं. ओके. लगेच जाणवलं. चला, थँक्यू विद्या मॅडम, थँक्यू अनिता मॅडम. थँक्यू आता मॅडम. ओके, आता ममता पाटील मॅडम एक लास्ट घेऊ, मग आपण पुढे जाऊ, पुढच्या प्रॅक्टिकलकडे वळूया. ममता पाटील मॅडम, आवरा जाणवला? नमस्कार मॅडम. मी हात असे जवळ गेल्यानंतर इथल्या भागाला असं काहीतरी होते असं जाणवलं. तीच मला तीच नीट तीच दिसताना पण तुमच्या, माझ्या जाणवलं. आवराची एनर्जी तुमच्यापर्यंत टच झाली. याच पद्धतीने सेम तुमच्या घरातल्या व्यक्तीला तुम्ही उभं ठेवायचं किंवा बस, आणि त्यांचे हात असे, आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत चालत गेलात तर सेम एनर्जी तुम्हाला तुमच्या घरच्या लोकांची पण जाणवेल. आता या प्रॅक्टिकलचा अर्थ काय या, इथे तुम्ही 2 व्यक्तींचा औरा कनेक्ट होताना बघताय. म्हणजे 2 व्यक्ती, याचा अर्थ काय, तुमच्या औराच्या क्षेत्रामध्ये जर सकारात्मक विचाराची व्यक्ती आली तर तुम्हाला पॉझिटिव्हिटी भेटेल, आणि तुमच्या आवरामध्ये जर नकारात्मक विचाराची व्यक्ती आली तर घरात निगेटिव्हिटी येईल. आणि म्हणून सज्जनांची संगत करावी, चांगल्या विचारांच्या लोकांसोबत राहावे असं म्हटल्या जाते. बरोबर की नाही? आणि म्हणून जर चांगल्या आवरामध्ये राहायचं असेल तर चांगल्या लोकांसोबत संगत करावी लागते. आता बघा, ज्या लोक आपल्या ग्रुपमध्ये 1000 लोक आहेत आणि त्याच्यातले समजा 308 लोक, 309 लोक आता प्रेझेंट आहे, 310 झाले, एवढे लोक आता प्रेझेंट आहे. आता गंमत बघा की जे 700 लोक नाहीये समजा आता क्लासमध्ये, ते कुठल्या एनर्जीत आहे, जर त्यांची पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये असतील, जर आता संध्याकाळचा वेळ आहे, जर आता कॉलनीमध्ये किंवा काही असतं, महिलांचा गप्पा करण्याचा वेळ असतो, स्वयंपाक सुरू व्हायचा असतो, आणि 4 मैत्रिणी एकत्र करून गप्पा करतात, मग त्या गप्पा किती पॉझिटिव्ह असतात माहिती आहे आपल्याला. बरोबर की नाही? त्या गप्पा किती पॉझिटिव्ह असतात हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की ही जी एनर्जी आपण कलेक्ट करत असतो किंवा कनेक्ट करत असतो, या सगळ्या एनर्जीला जशी पेरणी राहील तसं कापणी आपल्याला मिळणार आहे. म्हणून नेहमी कर भला सो हो भला, या पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह, सकारात्मक व्यक्तींसोबत, सकारात्मक विचारांसोबत राहायचं आहे. आता आपण औरा दुसऱ्यांचा बघितला. आता तिसरं प्रॅक्टिकल, औरा जसा आपण फील केला तसा एखाद्या पेशंटला स्पर्श न करता त्याच्या शरीरावर काय चालू आहे हे तुम्ही ओळखू शकता. तर कसं वाटेल? मी तुम्हाला आवरा बघायला शिकवला, आवरा फील करायला शिकवला, आता आवरा स्कॅन करायला शिकवते.
एखाद्या व्यक्तीचा, कोणाजवळ एक व्यक्ती आहे आता ज्यांच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिकल करू शकता? काय संभव तू कन्सल्टंट आहे, बोला मॅडम, आहे का कोणी एक व्यक्ती? माईक ऑन करा. माईक माईक ऑन करा. काय झालं आधी माईक नाही होतंय का ऑन? हा बोला. झालं झालं मॅम. मगाशी तुम्ही जे तुमचा स्वतःचा ऑरा फील करायला सांगत होता त्यावेळी मी माझ्या लेखी बरोबर होते, त्यामुळे मला तुमचा नाही फील करता आला, पण आमच्या दोघींना खूप छान छान अनुभव आले. छान, ग्रेट. हा, एनर्जी एनर्जी जाणवली ना दोघींना? खूप खूप छान. मुलीला सुद्धा माझ्या खूप छान जाणवली. ग्रेट. आता आपण काय करणार आहे, दोन व्यक्तींचा औरा स्कॅन, म्हणजे तुम्हाला औरा स्कॅनिंग शिकवणार आहे मी. एखाद्या व्यक्तीचा औरा कशा पद्धतीने तुम्ही स्कॅन करू शकता ते तुम्हाला शिकवणार आहे. तर दोन्ही हात रब, मुलीला उभं करा समोरासमोर. मी तुम्हाला पिन मध्ये घेते. कुठे गेला मॅडम तुम्ही? कोण आहे? कुठे गेला त्या मॅडम? माईक बंद झाला का? चला, हा साधना मॅडमला घेऊ आपण. साधना मॅडम, मी तुम्हाला पिन मध्ये घेत आहे. ओके, साधना मॅडम, करायचं काय आहे तुम्हाला? दोन्ही हात रब करायचे आहे, त्यांना समोर उभं करा आणि दोन्ही हात रब करून हळूवार डोळे बंद करा मॅडम. तुम्ही त्यांना डोळे बंद करायला सांगा आणि तुम्ही काय करा, दोन्ही हात बघा इकडे, दोन्ही हात रब करून दुरून त्यांच्या डोक्यापासून असं खाली खाली खाली, शरीराला स्पर्श न करता हळूहळू हात खाली घ्या. आणि कुठे हात तुमचे हेवी होतात किंवा असं असह्य होतात ते शेअर करा. नेमके कुठे तुमचे हात हेवी होतात ते बघायचं आहे. हळूवार, स्लोली, टच करायचं नाही, बोटं जोडलेले ठेवा. हा, हळूवार खाली घ्या, पायापर्यंत हळूवार हात खाली घ्या, शरीराला स्पर्श करायचा नाही. गरज असेल थोडं मागे सरका. हळूवार हात खाली घ्या, हळूवार हात खाली घ्या. कुठे सगळ्यात जास्ती संवेदना ऍक्टिव्ह होतात ते बघा. जानवी, रेकी लेवल 1च्या बॅच मध्ये मेसेज टाक, उद्या 5:15 वाजता अटुनमेंट आहे. 6:30. 6:30 त्याला बोलू का? कोण? हो. हा, काय जाणवलं मॅडम? माईक ऑन आहे तुमचा, बोला. साधना मॅडम, माईक 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 ऑन करा. एक मिनिट, आज जरा इकडे आपला 6:30 वाजता येतो बघा. हो ठीक आहे. हा, माईक ऑन करा ना. केला ना मॅडम, केला. हा बोला, काय जाणवलं? खांद्यापासून इथपर्यंत हा जड जाणवला हात, नंतर हलका हलका होत गेला. हा मॅडम, तुम्हाला शोल्डर पासून चेस्ट मध्ये काही ऍसिडिटी किंवा अनेझी पेन वगैरे आहे का काही आज? आहे आहे, बरोबर आहे. ऍसिडिटी आणि बॅक पेन. बॅक पेन, बरं लक्षात आलं. आता मॅडमनी, डॉक्टर नाही आहेत मॅडम, एक्सरे काढायची मशीन मॅडमकडे नाही आहे, फक्त हातांनी मॅडमनी. कुठून आहात मॅडम तुम्ही? मी शिरपूरहून आहे, धुळे जिल्हा. धुळे जिल्हा, ओके, स्वागत आहे आपलं. तर मॅडमनी, मुलगी आहे का तुमची? हा, मुलगी आहे. मुलीची एनर्जी चेक केली आणि विदाऊट एनी टच त्यांच्या मुलीच्या शरीरावर कुठे त्यांचे हेवी, या पद्धतीने औरा स्कॅनिंग च्या माध्यमातून समोरच्याचं सफरिंग कसं आहे हे तुम्ही ओळखू शकता. गंमत सांगते, आपल्या बऱ्याच 2-3 वर्ष जुन्या बॅच आपल्याकडे आताच्या घडीला 350+ डॉक्टर आपले स्टुडंट आहेत. 350+ डॉक्टर आपले स्टुडंट आहेत. तर संध्याकाळी अशीच क्लासची वेळ चालू होती, तेव्हा 6:30 ते 7:30ची बॅच असायची आपली रेकी लेवल 1ची. आणि ती पेड बॅच असायची. जे तुम्हाला 3000चं फ्री सेशन आहे, तेव्हा 3000 रुपयाची पेड बॅच होती. आणि हाच टॉपिक चालू होता. आपल्या मुंबईचे एक डॉक्टर आहे, त्यांनी सेम प्रॅक्टिकल त्यांच्या ओपीडी मध्ये आलेल्या मुलीवर केलं आणि तिचं, त्यांना डोक्याच्या तिथे हेवी जाणवलं आणि ओटीपोटाच्या तिथे हेवी जाणवलं. आणि मग ती मुलगी त्यांच्याकडे त्याच्यासाठी आली होती. 2 दिवसापासून तिचं डोकं खूप दुखत होतं आणि पिरियड्स मध्ये तिच्या ओटीपोटामध्ये खूप वेदना. मग मॅडमनी, आता मॅडमला विचारलं की ही गोष्ट जर या मुलीने सांगितली नसती किंवा औरा स्कॅन तुम्हाला करता आला नसता, तर ह्या सगळ्या टेस्ट करायला किती खर्च आला असता? मॅडम म्हणे 5-6 हजाराच्या त्या टेस्ट कमीत कमी लिहून द्याव्या लागल्या असतात. आलं का लक्षात? 5-6 हजाराच्या तरी टेस्ट लिहून द्याव्या लागल्या असत्या, तेव्हा निदान लागलं असतं फक्त स्कॅनिंग करण्यासाठी. मग बाकीचा औषधोपचार आणि बाकीचा तो खर्च वेगळा. याचाच अर्थ काय की या सगळ्या एनर्जीज मध्ये आपल्याला काम करताना खूप मोठ्या लेवलवर सगळ्या गोष्टींचं जाणीव करून घ्यावी लागते.
आणि म्हणून हा जो आपण औराचं जे हे प्रॅक्टिकल करतो की औरा स्कॅन करणं, औरा फील करणं, हे तेवढ्याच महत्वाच्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असतो. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतील. आता हे झालं दुसऱ्यांचं. स्वतःचा औरा कसा बघायचा? स्वतःच्या औराला आपण कशा पद्धतीने फील करायचं? तर स्वतःचा औरा आपण बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? स्वतःचा औरा बघण्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला एखाद्या आरशासमोर जाऊन आपल्या नोस्टिकवर लक्ष केंद्रित करायचं. तर तुम्ही स्वतःचा औरा, पण मागे तिथे पण प्लेन सरफेस असणं गरजेचं आहे. आरशाच्या समोर जर प्लेन सरफेस असेल तर तुम्ही नो स्टिपवर लक्ष केंद्रित करून तुमचा स्वतःचा सेल्फ औरा बघू शकता. पण औरा बघणं किंवा औरा फील करणं, औरा स्कॅन करणं हा आपला विषय नाही आहे. तर औराला क्लीन करून लाईफमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम पासनं थांबवणं हा आपला उद्देश आहे या क्लासचा. ठीक आहे, औरा बघायसाठी आलोत का आपण इथे? नाही, औरा शुद्धीकरण करणं आणि भविष्यात, कारण जेव्हा आम्ही औरा रिपोर्ट काढतो 6 महिन्याच्या आधीपासून ज्या एनर्जीज तुमच्या जीवनामध्ये अडकलेल्या आहे या सगळ्या औरा रिपोर्ट वरनं डिटेक्ट होत असतात. ठीक आहे, 6 मंथची एनर्जी तुमचा औरा या सगळ्या एनर्जीला पकडून असतो. आणि म्हणून औरा दररोज जर आपण शुद्ध ठेवला तर आपल्या लाईफमध्ये भविष्यात होणारे प्रॉब्लेम्स येत नाही. म्हणून दैनंदिन लेवलवर औरा शुद्धीकरण आणि चक्रा ऍक्टिव्ह करणं खूप खूप आवश्यक आहे. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक. आता आपण स्वतःचा औरा आरशासमोर बघितला, पण आता आपल्याला औरा फील करायचा ना, स्वतःचा औरा आहे की नाही बाजूला बघायचा की नाही सगळ्यांना. चला सगळ्यांनी माझ्यासोबत हँड रब करा पटापटा. रब युअर हँड. आणि आता बघा, इथे तुम्ही तुमच्या हाताचा औरा फील करू शकता. बोट जोडलेला ठेवा. ठीक आहे, हात हळूवार घ्या हातावर. तुम्हाला जाणवत आहे काहीतरी असं मॅग्नेटिक खेचणारी एनर्जी? जाणवत आहे का? कुणाला जाणवत आहे? आपल्या हाताच्या वर फिरवा, तुम्हाला एक एनर्जीचा फ्लो जाणवेल. कुछ तो हो रहा है, काहीतरी खिचाव, मॅग्नेटिक एनर्जी जाणवेल. जाणवली? कुणाकुणाला जाणवली? ज्यांना नाही जाणवली परत एकदा हँड रब करा, परत एकदा करा. जाणवली का? येस, सतीश सर म्हणतात आहे जाणवली. अजून बघा, दुसऱ्या हाताची करा. आपल्या त्याच्यानंतर हँड रब करा. असा बघा, इथे इथे तुम्हाला तुमची एनर्जी जाणवेल. यू कॅन फील युअर एनर्जी. डॉक्टर सायली मॅडमला जाणवली, ग्रेट. संपदा मॅडमला जाणवली, सुरेखा मॅडमला जाणवली, वंदना मॅडमला जाणवली, ग्रेट. बघा, फील एनर्जी. तुम्ही इथे सुद्धा तुमचा एनर्जी फील हे करू शकता. यू कॅन फील युअर ओन एनर्जी. आणि जिथे तुम्हाला दुखत असेल काही, स्वतःचं दुखणं तर माहिती असतं, पण तिथे तुमचे हात जड होऊन जातील. जेव्हा तुम्ही स्वतःच्या एनर्जीला फील करता ना, जिथे काही निगेटिव्ह एनर्जी आहे तिथे तुम्हाला ते एनर्जी फील पण होईल. बघा, जिथे तुम्हाला शरीरावर काही वेदना असतील, पेन असतील, जाणवली सगळ्यांना? तर आपण इथे आपला स्वतःचा औरा पण फील करू शकतो. ठीक आहे, आता स्वतःचं आणि दुसऱ्यांचं औरा शुद्धीकरण कसं करायचं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. स्वतःचं आणि इतरांचं औराचं क्लिन्झिंग कसं करायचं. नुसतं जाणून काय फायदा नाही आहे, तर तो औरा आपल्याला शुद्ध पण करायचा आहे. ठीक आहे, तर आता त्याला क्लीन एक काम करू. औरा क्लिन्झिंगचा टॉपिक ना आपण उद्याच्या सेशन मध्ये घेऊ. थोडं माझ्याकडे आता गेस्ट येतात आहे, सो वी हॅव टू स्टॉप हिअर. चालेल, आज आपण 10 मिनिटं लवकर सोडलं तरी उद्या आपण त्याला व्यवस्थितपणे कम्प्लीट करणार आहे. सो आता आपण इथे थांबतो आहे. उद्या आपण औरा क्लिन्झिंग हा टॉपिक बघणार आहे. सेल्फ आणि इतरांचा औरा कसा क्लीन करायचा ते आपण बघणार आहे. ओके, सो थँक्यू. उद्या आपण नव्या या ऊर्जांसोबत परत भेटू. मला ऐकून घेतलं यासाठी आपला कोटी कोटी आभार.
दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थांबा ना. उद्या 5:15 वाजता आपला रेकीचा शक्तिपात होणार आहे आणि रोजच्या याच लिंकवर आपल्याला जॉईन करायचं आहे. ठीक आहे. काही नाही, आमचे अहो आले, ते डास आहेत तर ते सेवा करून राहिले, बाकी काही नाही, त्यांना दूर करून राहिले. ओके. तर उद्या आपण 5:15 वाजता याच लिंकवर पहाटे भेटणार आहोत. सेम लिंकवर आपल्याला जॉईन करायचं आहे रेकीच्या लेव्हल 1च्या शक्तिपातासाठी. आणि उद्या आपण औरा प्रॅक्टिकल आणि या एनर्जीचं ऍक्टिव्हेशन हे आपण करणार आहोत. ठीक आहे. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.